संत शिरोमणी नरहरी महाराज पालखी सोहरा गेल्या 25 वर्षांपासून नेवासा ते पंढरपूर असा अखंडित चालू आहे. दरवर्षी हजारो वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात आणि आपल्या भक्तिभावाने विठ्ठलदर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या दिवशी नेवासकर सुवर्णकार सराफ यांच्या वतीने दिंडीच्या वारकऱ्यांना महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, ज्यामुळे वारकऱ्यांना ऊर्जा मिळते आणि त्यांच्या पंढरपूर यात्रेचा आनंद द्विगुणित होतो. यावर्षी नेवासा शहराचे नवीन नूतन अध्यक्ष विजय पोपराव दहिवारकर यांची सराफ सुवर्णकार असोसिएशन नेवासा तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. निवडीच्या प्रसंगी नेवासा सराफ असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते, ज्यात प्रमुख सदस्यांची उपस्थिती होती. राहुल सोनार, संजय आंबिलवादे, रमाकांत सोनार, प्रकाश डहारे, राहुल मुंडलिक, देवदास अंबिलवादे, निरंजन डहारे, मधुकर शेटमैड, रमेश डहारे, स्वप्निल पोतदार, किरण आंबिलवादे, विकास डहारे, शंकरम चिंतामणी, नवनाथ देशमाने, सतीश उदावंत, मनाथ शेठ, दादा पाटील म्हस्के, श्रीकांत डहारे, पंकज किरण डहारे, दीपक अशोक डहारे, विनायक लोजगे, अतुल सोनार, राजेंद्र पोत, प्रमोद पोतदार, प्रसाद पोतदार, बालेंद्र पोतदार, विष्णुपंत पोतदार, संजय पोतदार, वर्मा सराफ, विनायक लोजगे, पार्श्वनाथ भोसे, राजू शेठ कपिले, शरद लोखंडे, सचिन शेठ अदापुरे, मॉन्टी आंबिलवाडे, नांगरे आणि संतोष चिंतामणी. यावेळी उपाध्यक्षपदी संतोष चिंतामणी यांची निवड करण्यात आली आहे. सर्व नेवासा सुवर्णकार सराफ असोसिएशनचे सदस्य नव्या नेतृत्वात सहकार्य करण्यासाठी तयार आहेत आणि भविष्यातही एकत्रितपणे कार्य करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. आज श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणावरून श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पायी पालखी दिंडी सोहळा याचं प्रस्थान होत आहे. दिंडीचं यावर्षी 25 वर्ष असल्याने अधिक चैतन्यात उत्साहात या दिंडीच्या स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातून सर्व सुवर्णकार समाज बांधव या ठिकाणी एकत्र येतात आणि या दिंडीमध्ये सहभागी होतात. नेवासकर या दिंडीच्या सर्व व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारतात आणि श्री क्षेत्र ज्ञानेश्वर मंदिर नेवासा या ठिकाणाहून या दिंडीचे प्रस्थान होते. 15 दिवस या दिंडीचा पायी प्रवास असतो आणि दिंडी पंढरपूरला पोहोचते. मधल्या काळात अनेक ठिकाणी दिंडीचं जल्लोषात स्वागत केलं जातं. दिंडीचे पूर्ववत रचना आहे, त्या रचनेत आजपर्यंत कुठलाही खंड पडलेला नाही आहे आणि 25 वर्षापासून ही दिंडी अखंडपणे चालू झालेली आहे. आम्हा सर्वांना अभिमान वाटतो का या सेवेचा लाभ आम्ही सर्व नेवासकर करत असतो आणि आमच्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट असल्यामुळं आज या सर्व मान्यवरांच्या आग्रहाखातर या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात, त्याकरता धन्यवाद. आज सालाबादप्रमाणे सुवर्णकार समाजातर्फे संत नरहरी महाराजाच्या पालखीचं प्रस्थान नेवासे श्री क्षेत्र नेवासे ते पंढरपूर अशा प्रकारे ते आज झालेलं आहे. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहवर्धक कार्यक्रम आज झाला आणि आमची अशी प्रथा आहे दरवर्षीची का ह्या दिंडीच्या दिवशी सुवर्णकार समाजाचा जो अध्यक्ष आहे नेवाशाचा तो आम्ही त्या दिवशी बदलतो आणि त्याला नारळ पुढच्या वर्षाकरता अशा प्रकारे त्याच्या सुपूर्द करतो आणि हा कारभार नेवाशाच्या शहराचा आणि तालुक्याचा अध्यक्षपदाचा कारभार आपण त्यांच्याकडे सोपत असतो. आणि आज सर्वानुमते आमच्या सगळ्या सुवर्णकार बांधवातर्फे आमचे मित्र विजू शेठ यांच्या अध्यक्षपदी निवड झालेली. अतिशय योग्य माणूस निवडला असं मला वाटतं. म्हणजे एक तर आमच्यासारखे वयस्कर आणि बाकीचे तरुण या लोकांचा समन्वय करून काम कसं करून घ्यायची याच्या प्रकारची टॅक्ट मला वाटतं विजू शेडमध्ये 100% आहे आणि त्याची पूर्ण सक्षमपणे ती अंमलबजावणी करून ह्या नेवाशाच्या सुवर्णकार समाजाच्या ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काम करतील अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो. आपण बघत असाल एक सुंदर असं नयनरम्य असं मंदिर आपण इथं उभं केलेलं आहे
आणि परिसरही सुशोभित केलेला आहे. पण अजून बरंच काम आपलं बाकी आहे. या मंदिराच्या अवतीभोवती 4-2 चांगल्या खोल्या असाव्या, तिथं 2 येणाऱ्या जाण्याची व्यवस्था असावी आणि काही चांगले कार्यक्रम जर इथे झाले तर त्याच्याकडे एक सुंदर अशा प्रकारचं वास्तू इथे उभी राहावी आणि त्या दृष्टीने आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. तालुक्यात असेल, जिल्ह्यामध्ये असेल, आम्ही फिरणार आहोत. देणगीच्या स्वरूपात जे जे आम्हाला मिळेल ते आम्ही घेऊन या वास्तूचं निश्चितपणे चांगल्या प्रकारे त्याला म्हणतो आपण जीर्णोद्धार किंवा याचे संगोपन करणार, याला वाढवणार आणि ह्या विकास कामामध्ये निश्चितपणे विजू शेठ आपल्याला सहकार्य नव्हे तर पुढं घेऊन जातील अशी त्यांची कुवत पण आहे अशी मला वाटतं. आणि मी पुन्हा एकदा त्यांना या सुवर्णकर समाजातर्फे शुभेच्छा देतो की तुमच्या कारभारामध्ये उत्तरोत्तर या संस्थांची प्रगती हो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. माझ्यावर विश्वास ठेवला आणि एवढं विश्वासाने माझ्यावर ही जबाबदारी दिली ती मी निश्चितच येणाऱ्या जोपर्यंत तुम्ही माझ्यावर ही जबाबदारी ठेवाल तोपर्यंत मी निश्चितच चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडेल. कुठल्याही प्रकारची माझ्याविषयी तक्रार कुणाला येणार नाही एवढी मी 100% खात्री बाळगतो. धन्यवाद. आणि नरहरी महाराज पालखी सोहळा हा आता हे 23 वर्ष झाले. 23 वर्ष झाले तसे पालखी सोहळा सुरू आहे आणि मोठ्या आनंदाने चालू आहे. आणि यावर्षी नवीन रथ चालू केला तर लोकांनी आमच्या स्वर्णकार मंडळींनी 1-1 लाख रुपये देऊन हा 10 लाखाचा रथ तयार केला. आणि आमचे कृष्णा शेठ शहाणे नगरकर आमचे मावस भाऊ त्यांनी संपूर्ण पालखी 2 लाखाची दिली. आणि संपूर्ण सोनार मंडळींनी कुणी 10 ग्राम, कुणी 50 ग्राम, 15 ग्राम, 20 ग्राम, 150 ग्राम अशी चांदी देऊन 3.5 किलोच्या पादुका चालू वर्षी तयार झाल्या. आणि छत्री आबदागिरी हे आमचे अध्यक्ष यांनी दिलेले आहे. आणि आता नवीन अध्यक्ष आमचे झालेले आहेत सचिन शेठ कुलते कर्जत. आणि त्यांचा असा विचार आहे की आपल्याला पंढरपूरमध्ये जागा घ्यायची असा ज्यांचा विचार आहे तो बी अगदी सर्वानुमते ठराव पास होईल. आणि अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी पालखी बनवली आणि लोकांना जमून रथ बनवला आणि पादुका बनवल्या. असे सर्वांना धरून सुवर्णकार मंडळींनी आपलं वैभव, आपलं संत शिरोमणी नरहरी महाराजचं वैभव आपल्या सर्व सुवर्णकारांनी आणि आज भरपूर सुवर्णकार जमलेले त्यांचे देखील आभार. धन्यवाद.